नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर रामकुंड परिसरातील अनेक जी मंदिरं आहेत त्यात आपल्याला पाण्याने वेढले गेल्याचं पाहायला मिळत आहे। पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या देखील कमरेपर्यंत या ठिकाणी पाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणि त्यामुळे धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। कालच्या सुमारास गंगापूर धरणातून जवळपास 4656 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रामकुंडात आल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। जर आणखी अशाच पद्धतीचा पाऊस जर सुरू राहिला तर गोदावरी नदी पात्रामध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। सध्या आपल्याला गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती बघायला मिळते। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।